नमस्कार मित्रमैत्रिणींनो. इतरांनी दिलेला शाप तुमच्या जीवनावर कसा परिणाम करतो हे नक्कीच बघा. जर एखाद्या व्यक्तीने निरपराधावर अन्याय केला असेल, जसं की ज्याने काही चुकीचं केलं नाही अशा व्यक्तीवर अन्याय करणं, तिचा अपमान करणं किंवा तिला वेदना देणं, जसं की महाभारतामध्ये द्रौपदीला कुरुसभेत अपमानित केलं, तेव्हा तिने शपथ घेतली की पुढे कुरुक्षेत्र युद्धाला कारण ठरलं. लोकविश्वास. निरपराध व्यक्तीच्या अंतःकरणातून निघालेला आक्रोश देवही ऐकतो. पवित्र गोष्टीचा किंवा स्थळांचा अपमान करणं, जसं की देवस्थान, नदी, पवित्र वृक्ष, गुरुस्थान, शास्त्र यांचा अपमान करणं. जसं की एखाद्याने गंगेला दूषित केलं किंवा तुळशीचं रोप मोडलं तर तिचा मान राखणाऱ्यांचा राग आणि शाप लागतो, असा आपल्या पुराणामध्ये समज आहे. त्याचप्रमाणे पवित्र ऊर्जेचा अपमान केल्यानेही त्या ऊर्जेचा कोप होतो. त्याचप्रमाणे पालक किंवा गुरूंचा जर अनादर केला, जसं की आई वडील किंवा गुरूंचा अपमान केला किंवा त्यांची आज्ञा जर पाळली नाही तरीही शाप लागतो, असं आपल्या पुराणामध्ये सांगितलेलं आहे. जसं की रामायणात कैकेयीच्या आग्रहामुळे रामांना वनवास मिळाला, पण दशरथाचा आशीर्वाद हरवल्याने अयोध्येला दुःख सहन करावं लागलं. आई वडिलांचे शब्द ही जीवनाची दिशा ठरवतात. त्यांच्या तोंडून निघालेला शब्द प्रभावी मानला जातो. त्याचप्रमाणे वचनभंग किंवा शपथ मोडणं, दिलेलं वचन तोडणं, जेव्हा ते कोणाच्या जीवनाशी, विश्वासाशी किंवा पवित्र गोष्टीशी संबंधित असेल तर, जसं की एखाद्याने लग्नाचं वचन दिलं आणि तोडलं तर शाप लागेल, अशी आपल्या पुराणामध्ये समजूत आहे. शपथ ही पवित्र बंधन मानलं जातं. ती मोडल्याने नशीब बिघडतं. दुसऱ्याचं श्रम, अन्न किंवा हक्क लुटणं, दुसऱ्याच्या मेहनतीचं फळ, शेतमाल, पगार किंवा अन्न चोरून घेणं, यामुळेही शाप किंवा तळतळाट लागतो. पौराणिक कथांमध्ये एखादा राजा प्रजेवर अन्याय करतो तर प्रजेच्या तोंडून निघालेला शाप त्याच्या राज्याचा नाश करतो. अशा अनेक कथा आपण पौराणामध्ये ऐकलेल्याही असतील. श्रम आणि अन्न ही जीवनाची मूळ ऊर्जा आहे. तिचा अपमान केल्याने विपरीत फळ मिळतं. त्याचप्रमाणे अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदत न करणं, एखादा संकटात असताना त्याला जाणून बुजून मदत न करणं, जसं की साधू संत किंवा भिकारी पाण्यासाठी मागतात किंवा पाणी मागतात आणि आपण दुर्लक्ष केलं तर त्यांच्या मनातला आक्रोश शापासारखा मानला जातो. तेव्हा कुणाचा जीव तुटेल किंवा तळतळाट देईल असं वर्तन ठेवू नका. संकटात असलेल्या व्यक्तींचा आशीर्वाद किंवा शाप दोन्ही खूप ताकदवान असतात. त्याचप्रमाणे अतिशय गर्व किंवा अहंकार करणं, स्वतःचंच खरं, स्वतःची सत्ता, संपत्ती किंवा सौंदर्य याचा गर्व करून दुसऱ्याला अपमानित करू नका. जसं की महाभारतात कर्णाला त्याच्या जातीचा अपमान सहन करावा लागला आणि त्याने दिलेले कठोर शब्द अनेकांचं जीवन बदलून गेलं. तेव्हा कुणालाही कठोर शब्दामध्ये शाप देऊ नका. गर्वाला देवही आवर घालतो आणि गर्विष्ठाला कोणाचा तरी शाप लागतो असं म्हणतात आणि हे खरं आहे. खूप वर्षापूर्वी सह्याद्रीच्या पायथ्याशी एक लहानसं गाव होतं, कळसवाडी. त्या गावात अंबाबाईचं एक जुनं देऊळ होतं. गावकऱ्यांचा विश्वास होता की अंबाबाई फार कृपाळू आहे, पण अन्याय, फसवणूक किंवा देवस्थानचा अपमान सहन करत नाही. गावात धोंडूशेठ नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता, पण तो लालची आणि स्वार्थी होता. एकदा मंदिराची जी जमीन होती ती त्याने बनावट कागदपत्रे करून स्वतःच्या नावावर करून घेतली. मंदिरातील पुजाऱ्याने आणि गावकऱ्यांनी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने सर्वांची हेटाळणी केली. कुणाचंही त्यानं ऐकलं नाही आणि त्याचे विपरीत परिणाम त्याला भोगावे लागले. त्या दिवशी चैत्र पौर्णिमा होती. सगळा गाव अंबाबाईच्या यात्रेत होता. मंदिरात भजन सुरू असताना पुजाऱ्याने देवीपुढे धोंडूशेठच्या अन्यायाची तक्रार केली. त्यावेळी वारा जोरात सुटला, घंटा आपोआप वाजू लागल्या आणि देवीच्या मूर्तीच्या कपाळावरची कुंकवाची रेष थोडी वाकडी झाली. गावकऱ्यांना हे देवीचे रागाचे चिन्ह नक्कीच वाटलं. लोककथेप्रमाणे पाण्यातून शब्द बाहेर पडले की ते आकाशात जाऊन देवतेकडे पोहोचतात आणि देवतेच्या संमतीने ते शाप ठरतात. त्या दिवसानंतर धोंडूशेठच्या घरात विचित्र घटना घडू लागल्या. जसं की गोड खाल्लं की चव कडू लागायची. जे त्यानं धान्य त्याच्या कोठारामध्ये साठवलेलं होतं ते धान्य सडायला लागलं आणि या सगळ्या घटना त्याच्यासाठी खूप विचित्र होत्या. त्याचा एकुलता एक मुलगा आजारी पडला. डॉक्टर काहीच कारण शोधू शकले नाहीत. कितीही पैसा कमावला तरी खर्चच होऊन जायचा.
गावातील वृद्ध म्हणायचे, हा देवीचा शाप आहे. जोवर तो त्याची चूक कबूल करून क्षमा मागत नाही तोपर्यंत त्याची सुटका होणार नाही. शेवटी धोंडू शेटने गावासमोर आपली चूक कबूल केली, जमीन पुन्हा मंदिराला दिली आणि देवीच्या चरणी 11 दिवस पूजा अर्चा केली. त्यानंतर त्याच्या आयुष्यात सुख समाधान परत आलं. लोककथेनुसार शाप लागण्याची ही प्रक्रिया अन्याय किंवा अपमान, एखाद्याने पवित्र, सत्य किंवा निरपराध व्यक्तीला जर उगाचच त्रास दिला असेल तर या घडतात. त्याचप्रमाणे भावनिक तीव्रता, राग, दुःख किंवा अपमानामुळे ती व्यक्ती मनापासून नकारात्मक शब्द उच्चारत असते. दैवी किंवा आध्यात्मिक संमती, लोकविश्वास आहे की देवता, पितर किंवा अदृश्य शक्ती त्या शब्दांना बळ देतात. त्यामुळे आयुष्यात अडथळे, आजार, आर्थिक हानी किंवा मानसिक त्रास हा सुरूच होतो. तेव्हा या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला कळतं की शाप हा लागतोच आणि ही नकारात्मक भावना आपल्याबद्दल उच्चारलेली असते आणि ती आपल्यापर्यंत पोहोचते आणि आपल्याला त्याचे वाईट परिणामही भोगावे लागतात. तेव्हा कोणाचाही शाप न घेता प्रत्येकाला आशीर्वाद देण्याचा नक्की प्रयत्न करा आणि चांगलं वर्तन ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा.